नमस्कार, मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये मार्चची जी काही सॅलरी होणार आहे ती किती येणार आहेत आणि तुमचा इरेज कधी येणार आहेत, तर याबद्दल हा सर्व व्हिडिओ आहे बघा। तर यामध्येच तुम्हाला क्लिअर करून देतो की आपले जानेवारीमध्ये जानेवारीपासून आपला महागाई भत्ता वाढलेला आहे आणि त्याची घोषणा मार्चमध्ये झालेली आहे। त्यामुळे आता तो जानेवारीचा महागाई भत्ता 4% वाढल्यानंतर HRAमध्ये सुद्धा 3% वाढ झालेली आहे। त्याचा इरेज या मार्चच्या सॅलरीमध्ये टाकण्यात येणार आहेत। कधी तर मार्चच्या सॅलरीमध्ये येणार आहे, तर तो तुमचा किती येणार आहे आणि कधी भेटणार याचे सर्व डिटेल, किती वाढून येणार त्या संदर्भात ह्या व्हिडिओ आहेत। तर बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला, तर व्हिडिओमध्ये बघू शकता आपण की आज 15 मार्च म्हणजे कालचं 15 तारखेचं सर्क्युलर आलेलं आहे BMCचं। त्यानुसार त्यांनी सांगितलेलं 46% वरून 50% म्हणजे महागाई भत्ता आलेला, म्हणजे 4%ने वाढ झालेली आहे महागाई भत्त्यामध्ये, हे सांगितले त्यांनी। त्यानंतर खाली बघा काय सांगितलेले की इकडे मार्च 2024च्या महिन्यामध्ये टाकायचं सांगितलेलं आहे याच्यात मानव संसाधन प्रणालीमध्ये। त्यामुळे तुमचा पगार जो काही मार्चचा असणार आहे त्यामध्ये हा इरेज येणार आहेत आणि जी काही तुमचा मार्चचा पगार होता असतो तो 1 एप्रिलला न होता कधी होणार आहे बघा, तर 30 किंवा 31 मार्चला होईल, कारण की हे आर्थिक वर्ष संपायचा दिवस आहे। त्यामुळे त्यांना हा सर्व हिशोब द्यावा लागतो, त्यामुळे तुमची सॅलरी 30 किंवा 31 मार्चलाच होईल। आता तुमचा इरेज किती येणार त्या संदर्भात मी अगोदर तुम्हाला 2 PDF शेअर केल्या होत्या। ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये तुम्हाला मी DA किती वाढणार आणि HRA किती वाढणार या संदर्भात 2 व्हिडिओ बनवून टाकलेले, ते तुम्ही एकदा बघून घ्या। हे बघा, हे तुमचा DAचा डिफरन्स बनवलेला आहे। त्यानंतर खाली बघू शकताय पूर्ण 6 शीट आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्मचारी आहे त्या संदर्भात आहे। त्यानंतर इकडे बघू शकता तुमचं HRA सुद्धा तुमचा 3% वाढल्यानंतर त्याच्या संदर्भात ह्या 6 शीट आहे। तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्मचारी, तुमचा बेसिक काय त्याच्यावरून तुम्ही हे बघू शकता। त्यानंतर बघा लास्टला पुढे आपण बघू शकता की जे कर्मचाऱ्यांचं बेसिक 18,000 असणार आहे त्यांचा महागाई भत्ता 46 वरून 50% झाल्यानंतर त्याला मिळणारी इंक्रीज म्हणजे किती होते, 720 रुपयांची वाढ होते। त्यानंतर HRA बघा 27% वरून 30% झाल्यानंतर त्याच्या पगारामध्ये 540 रुपये वाढतात, तर त्याचा दोन्ही मिळून किती वाढ होते बघा, तर 1260 रुपये वाढते। म्हणजे त्याच्या सॅलरीमध्ये एका महिन्याला 1260 रुपये वाढ येणार आहे मार्चच्या सॅलरीमध्ये। आणि त्याचा इरेज हा किती येणार आहे, 2520 रुपये। अशा प्रकारे तुमची सॅलरी वाढणार आहेत। बघू शकता हे खाली चार्ट दिलेला, पूर्ण तुमचं बेसिक बघायचं आहे आणि त्यानुसार तुमचा किती इरेज आणि किती तुमचा सर्व्हिस तुमची सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होणार आहे ते बघून घ्यायचं आहे। समजलं आहे? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।